तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे। लाडक्या फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण हे जवळपास पूर्ण झालेलं आहे। 24 तारखेला त्या संदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आला होता। त्यानंतर 28 तारखेला पहिल्या वितरणाचा मेसेज आला। त्यानंतर 29 तारखेला वितरण झालेलं नाही आणि काल सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण झालं। तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आणि जर नसेल मिळाला तर तुम्ही काय करायला पाहिजे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्याच सोबत मार्च महिन्याचा हप्ता कुणाला मिळणार या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात। तर पाहून घ्या लाडक्यांनो, फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण जवळपास पूर्ण झालेलं आहे। 2 दिवसात हे वितरण पूर्ण झालं। रविवारला वितरण झालेलं नव्हतं, फक्त शनिवार आणि सोमवार या 2च दिवसात हे वितरण झालेलं आहे। त्याच सोबत ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केली होती अशा लाडक्या बहिणींना आता आजचा शेवटचा दिवस असणार आहे। आज जर तुम्ही केवायसी केलेली नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून शेवटी तुम्ही अपात्र होणार आहात। तुम्हाला यानंतर कसलीही संधी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली नसेल अशा लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार नाही। आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नाही त्यांच्यासाठी सुद्धा कसलंही ऑप्शन नाही, त्यांच्यासाठी दुसरी कसलीही सुविधाही उपलब्ध नाही। त्यामुळे आजचा दिवस फक्त तुम्हाला चान्स आहे, केवायसी दुरुस्ती करून घ्या तरच तुम्हाला इथून पुढचा लाभ हा सुरू राहणार आहे। तर लाडक्यांना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की फेब्रुवारीचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जवळपास पूर्ण झालेला आहे। कारण काल वितरण हे जोरात चाललेलं होतं आणि संध्याकाळचे 9 वाजेपर्यंत हे वितरण चालू होतं। जवळपास सर्व महिलांच्या खात्यावर हे वितरण पूर्ण झालेलं आहे आणि आज वितरण सुरू झालेलं नाही। त्याचा अर्थ असा होतो की ज्या महिलांना हप्ता मिळायचा होता त्या महिलांना कालच मिळाला। आज ज्या महिला वाट पाहत असतील त्यांना आता हप्ता येणार नाही अशीच बातमी समोर येत आहे। कारण अजूनपर्यंत वितरण हे सुरू झालेलं नाही। तर लाडक्यांनो, तुम्ही जर केवायसी दुरुस्ती अजून केली नसेल तर करून घ्या। कारण तुम्ही जर केवायसी दुरुस्ती केली नाही तर या महिन्याचा हप्ता तर सोडाच, तुम्हाला इथून पुढचा कुठलाही लाभ हा मिळणार नाही। आणि लाडक्यांनो, तुम्ही समोरच्या हप्त्यासाठी अपात्र होऊन जाल। मार्च महिन्याचा हप्ता त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल। ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल अशाच महिला आता मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। आणि मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच येण्याची शक्यता आहे। आणि त्या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्याच चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।